पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचं वितरण देखील करतील। दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास नागपूर रोडवरील डोरली इथं यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आणि या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितीन गडकरी, मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रामुख्याने उपस्थित राहतील। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या विकास कामांचा आणि योजनेचा शुभारंभ होणार आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। विदर्भ आणि मराठवाड्यातील 6 प्रकल्पांचं लोकार्पण मोदी करतील। जल संजीवनी योजनेअंतर्गत 45 सिंचन प्रकल्पांचं लोकार्पण आज पार पडणार आहे। अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील न्यू आष्टी अमळनेर टप्प्याचं लोकार्पण या संदर्भात पार पडेल। न्यू वस्ती स्टेशन पर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा आज शुभारंभ होणार आहे। वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा कळंब मार्गाचं लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होईल। 5.50 लाख महिला बचत गटांना 825 कोटी फिरत्या निधीचं वितरण केलं जाणार आहे। इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आवास योजनेचा शुभारंभ होईल। आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 1 कोटी आयुष्मान कार्डचं वितरण देखील केलं जाणार आहे। पीएम किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचं थेट बँक खात्यामध्ये वितरण होईल। नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्याचं आज वितरण केलं जाणार आहे। आणि असा मोदींचा हा यवतमाळ दौरा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांसाठी 2000 एसटी बसेसची सोय देखील करण्यात आलेली आहे। या संदर्भात यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासोबत अधिकची बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला काही वेळेचा अवधी उरलेला आहे, त्या अनुषंगाने सध्या प्रशासन मोठ्या तयारीला लागलेलं आहे। या मेळाव्याला लाखो महिला येणार असल्याची माहिती खुद प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, लाखो महिला येणार आहेत, त्यांना आणण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, किती गावातून महिला येणार आहे, काय सांगाल तुम्ही? यवतमाळमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांची सभा आहे, त्याच्यात महिला बचत गटांचा मेळावा आहे मोठा आणि त्याच्यासाठी आपण 2000 पेक्षा जास्त बसेस एसटीचे ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांनी तयारी केलेली आहे। तसेच कार्यक्रमच्या ठिकाणी आपण वेगवेगळे सेक्टर्स तयार केलेले आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांच्यासाठी डॉक्टर, मेडिसिन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण सेक्टर निहायच केलेली आहे आणि त्यांच्यासाठी सफिशियंट क्वांटिटीमध्ये टॉयलेट्स महिलांसाठी सेपरेट आपण तयार केलेलं आहे। त्यांची टॉयलेटची स्वच्छतेसाठी तिकडे पाण्याचे अरेंजमेंट, डस्टबिन, सर्व प्रकारचे अरेंजमेंट केलेलं आहे आणि कोणतेही लाभार्थी, कोणती महिला जे या कार्यक्रमाला येणार आहे त्यांना कोणताही डिस्कम्फर्ट, त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे। प्रशासनातर्फे आपल्या जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांची जे संख्या आहे त्या अनुषंगाने उमेदचे जवळपास 2 लाखपेक्षा जास्त महिला आहेत आणि माविमचे जवळपास 60,000 पेक्षा जास्त महिला आहेत। तर प्रशासनाचे नियोजन आहे की सर्व लाभार्थी या कार्यक्रमासाठी येतील, यासाठी सफिशियंट क्वांटिटीमध्ये सर्व प्रकारचे अरेंजमेंट आमच्यातर्फे करण्यात आलेले आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।